सकाळी उठल्यावर कधी असं वाटतं का, आज काहीच करायचं नाही? किचनमध्ये जायची इच्छा होत नाही, घर आवरायचं मन होत नाही, फोन बाजूला ठेवायचा असतो पण हातातून सुटत नाही. आणि मग आपण स्वतःलाच म्हणतो, मी खूप आळशी झाले. पण थांबा, खरंच तुम्ही आळशी आहात की तुमचं मन खूप दिवसांपासून थकलंय? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. बहुतेक लोकांना वाटतं, काम करण्याची इच्छा होत नाही म्हणजे आळस. पण मानसशास्त्र सांगतं, अनेक वेळा आळस नसतोच, तो असतो मानसिक थकवा. जेव्हा एखादी स्त्री रोज घर, मुलं, नोकरी, नाती, जबाबदाऱ्या सगळं सांभाळते, तेव्हा तिचं शरीर नाही, तिचं मन थकायला लागतं. आणि मन थकलं की छोटंसं कामही डोंगरासारखं वाटतं. आज आपण सोशल मीडियावर काय पाहतो? एक परफेक्ट घर, एक परफेक्ट आई, एक परफेक्ट पत्नी, एक परफेक्ट जीवन. पण सत्य काय आहे? ते फक्त काही मिनिटांचं एडिट केलेलं आयुष्य असतं. त्यांच्या आयुष्यातही समस्या असतात, पण त्या कॅमेऱ्यावर दिसत नाहीत. आणि आपण त्यांच्या हायलाईट रीलची तुलना आपल्या रिअल लाईफशी करतो. यामुळे आत्मविश्वास कमी होतो. मी काय करते? फक्त घरात असते, हे वाक्य किती स्त्रिया बोलतात. पण विचार करा, घर चालवणं हे जगातील सर्वात कठीण व्यवस्थापन आहे. तुम्ही कुक आहात, टीचर आहात, नर्स आहात, फायनान्शियल प्लॅनर आहात, प्रॉब्लेम सॉल्व्हर आहात. आणि हे सगळं कोणत्याही सुट्टीशिवाय. आपण कामामुळे कमी थकत नाही, कामाच्या विचारांमुळे जास्त थकतो. उद्या हे करायचं, पुढच्या आठवड्यात ते करायचं, त्याने असं का बोललं, मुलाचं काय होईल, हे विचार दिवसभर सुरू असतात. आणि मग मेंदू थकतो. त्यासाठी एक उपाय, ब्रेन डंप. रोज रात्री डायरीत सगळं लिहा. तुमच्या आसपास असे लोक आहेत का, जे प्रत्येक गोष्टीत समस्या शोधतात, जे भेटले की फक्त तक्रारी करतात? अशा लोकांपासून अंतर ठेवा. कारण भावना सुद्धा संसर्गजन्य असतात. जसे आनंदी लोक आनंद देतात, तसे नकारात्मक लोक ऊर्जा शोषून घेतात. उद्या, उद्या, उद्या हेच सर्वात मोठं खोटं आहे, कारण उद्या कधीच येत नाही. एक नियम वापरा, 5 मिनिट नियम. फक्त 5 मिनिटांसाठी सुरुवात करा आणि बघा, काम आपोआप पुढे जातं. कधी कधी समस्या मनात नसते, शरीरात असते. व्हायटमिन डी, व्हायटमिन B12, आयर्न, थायरॉइड या गोष्टींची कमतरता आळसासारखीच वाटू शकते. म्हणून वर्षातून किमान एकदा चेकअप करा. रोज फक्त 15 मिनिटं चालणं, योगा, डान्स, स्ट्रेचिंग, काहीही, पण स्वतःसाठी. कारण आनंद विकत मिळत नाही, तो तयार करावा लागतो. जर तुम्हाला वाटत असेल, मी खूप आळशी झाले, तर आरशात बघा आणि स्वतःला सांगा, मी आळशी नाही, मी खूप दिवसांपासून सगळ्यांसाठी जगतेय, आता थोडंसं स्वतःसाठी जगणार आहे. लक्षात ठेवा, घरातील प्रत्येकाला विश्रांती मिळते, पण घर चालवणाऱ्या स्त्रीलाही विश्रांतीची गरज असते. तुम्ही मशीन नाही, तुम्ही माणूस आहात. आणि स्वतःवर प्रेम करणं ही स्वार्थी गोष्ट नाही, ती गरज आहे.